नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMRJ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। मी नवनाथ सर। तुम्हाला माहिती असेल आपला मानसशास्त्र विषय टेट बॅच साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आहे, कारण आपण सतत इतर विषय जे आहेत इतर परीक्षांसाठी आपण अभ्यासत असतो, परंतु विशेष म्हणजे शिक्षक भरतीचा अभ्यास करत असताना शिक्षक म्हणून आपल्याला मानसशास्त्राची जाणीव असणे आवश्यक आहे मित्रांनो। बरोबर, मानसशास्त्र जर तुम्हाला माहिती नसेल तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये तुमचं योगदान खूप कमी असेल मित्रांनो। म्हणून आपल्याला या मानसशास्त्राची जाणीव, मानसशास्त्राचा अभ्यास, मानसशास्त्र तुमच्या अंतर्गत विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते शिक्षक बंधूंनो। म्हणून शिक्षकासाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक शैक्षणिक मानसशास्त्र व बाल मानसशास्त्र व व्यक्तिमत्व मानसशास्त्राचा जे भाग आहे। म्हणून आपल्या या बॅच मध्ये जी स्पेशल टेट बॅच आहे आपण या BMRJ ॲप वरती घेऊन येत आहोत स्पेशल शिक्षक बांधवांसाठी। शिक्षकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही बॅच तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणार विद्यार्थी मित्रांनो। सर्व विषयांचं सर्वगुण संपन्न असे शिक्षक, तज्ञ शिक्षक, महाराष्ट्रातले उत्तम शिक्षक हे तुम्हाला या BMRJ ॲप वरती मिळतील मित्रांनो। म्हणून तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करा आणि यामधील टेट सह इतर तलाठी, वनरक्षक, ग्रामसेवक अशा अनेक बॅचेस आहेत, त्या बॅचेस हायर करा आणि तुमच्या अभ्यासाला अधिक गती मिळवून द्या मित्र। चला तर मग आपण आपल्या विषयासह मानसशास्त्राचा आजचा पहिला टॉपिक आणि अत्यंत महत्त्वाचा व उपयुक्त टॉपिक असा आपण पाहणार आहोत, ते म्हणजे मानसशास्त्राचा उगम विकास। कोण? प्लेटो। अरिस्टॉटलच्या पुस्तकाचं नाव काय? डी ॲनिमा। हे बऱ्याच वेळेस टीईटी टेटला विचारलं जाऊ शकते मित्रांनो, कारण पुस्तक आणि त्याचे जे लेखक आहेत याच्यावर प्रश्न येतो। तर आत्म्याच्या शास्त्रासंबंधीची व्याख्या केली होती अरिस्टॉटलने, पण त्याच्याच शिष्याने काय म्हटलं प्लेटोनी की व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। आता आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, बरोबर, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही युनिक अशी क्वालिटी असते, म्हणजे इतरांपेक्षा तो काय असतो? भिन्न असतो, बरोबर। म्हणजे त्याच्यामध्ये असणारे गुण, त्याच्यामध्ये असणारा फिजिकली अपिअरन्स, या सर्व गोष्टींमध्ये भिन्नता दिसून येते। म्हणून आपल्या या व्याख्येमध्ये प्लेटो काय म्हणतोय? व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। प्लेटोच्या पुस्तकाचं नाव काय मित्रांनो? द रिपब्लिक। या द रिपब्लिक ग्रंथामध्ये प्लेटो म्हणतोय की व्यक्ती भिन्नता हा घटक मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं प्लेटोला म्हणायचं। पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं फिजिकल अपिअरन्स नुसार, अंतर्गत गुणानुसार व्यक्ती भिन्नता असतेच, तो घटक आता सुद्धा सर्वमान्य आहे, बरोबर। म्हणून पण पुढच्या याच्यामध्ये पुन्हा त्याचा विकास होत गेला मानसशास्त्राच्या व्याख्यांचा, पण मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? हो, मॅकडुगल नावाच्या मानसशास्त्र। कोणी केली? मॅकडुगल नावाच्या मानसशास्त्र। तो काय म्हणतो? सायन्स ऑफ माइंड। कशाला म्हणतो? सायकोलॉजीला। सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड, बरोबर। मग हे सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ माइंड म्हणजे माइंड म्हणजे काय? मन। मन कुठं आहे? हो, मनाचं अस्तित्व कुठं आहे? मनाला कुठं शोधू आपण? मन दिसतं का? मन जाणवतं का? बरोबर, म्हणजे अशा अनेक प्रश्नांचा उहापोह तिथं होऊ लागला। मग मनाचं अस्तित्व नाहीये म्हणजे मन अस्तित्वात आहे पण त्याची जाणीव प्रत्यक्ष होत नाही। मनाला आपण दाखवू शकत नाही मन इथं आहे, बरोबर। मन हे चंचल असते, मन हे अस्थिर असते, बरोबर, असं आपण म्हणतो, पण मन हा एक भौतिक आधार हा नव्हता। म्हणून पुढे पहा या व्याख्येमध्ये मानवी मनाचे, आता इथं मन म्हटलं कोणी? मॅकडुगलने, पण त्याच्यामध्ये पुन्हा बदल झाला की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र। आता मॅकडुगलनं पुढे काय केलं? त्याच्यामध्ये थोडी सुधारणा केली। मन म्हणजे मनाचे शास्त्र म्हणजे अभ्यास किंवा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, परंतु त्यानं त्याच्यामध्ये थोडासा अनुभव आणि वर्णन या दोघांचं मिश्रण केलं आणि त्याला काय म्हटलंय त्यानं? मानसशास्त्र म्हणजे कोणाच्या? मानवी मनाचे, बरोबर। म्हणून त्यानंतर पहा, ही पण व्याख्या अपुरी वाटत होती, पण पुढच्या अवस्थेमध्ये पहा
एक विल्यम वुंट नावाचे मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी काय केलं, बोध अवस्था म्हणजे जाणीव होणारी अवस्था, बोध अवस्था जाणीव होणारी अवस्था म्हणजे बोध अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय असं कोणी म्हटलं, विल्यम वुंट या मानसशास्त्र. आता विल्यम वुंटचं योगदान मानसशास्त्रामध्ये अत्यंत आहे, कारण 1879 मध्ये जर्मनीला लायप्झिग विद्यापीठामध्ये त्यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली मित्र. बरं सॉरी, जे जर्मनीमध्ये लायप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंटनं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली, म्हणून तो प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणारा मानसशास्त्रज्ञ आहे मित्र. बरं, आता आपण या व्याख्येमध्ये पाहत आहोत, तुम्ही समजून घेत चला, कारण पहिल्यांदा आत्म्यापासून सुरुवात झाली, नंतर मनाकडे आलो, नंतर मनाच्या अवस्थेमध्ये आलो, कोणत्या बोधावस्थेमध्ये. विल्यम वुंटनं कुठं प्रयोगशाळा सुरू केली, 1879 ला लायप्झिग विद्यापीठात. कोणत्या देशात, जर्मनीमध्ये. ही पहिली प्रयोगशाळा होती मानसशास्त्राची मित्र. बरं, आता याच व्याख्येमध्ये पुढे काय बदल होत गेला पहा. बोध अवस्था म्हणजे तिला साध्य करू शकतो आपण, बरोबर, पण त्यानंतर काय म्हणतोय, बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हणतोय, सिग्मंड फ्राइड म्हणतोय. कोण म्हणतोय, सिग्मंड फ्राइड म्हणतोय. बरोबर, म्हणजे बोधात्मक आणि अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र. म्हणजे माणसाला बोधावस्था बी आहेत आणि अबोधावस्था बी आहे. म्हणजे काही दडलेल्या अवस्था आहेत, काही सुप्त गुण आहेत, काही गुण आपण एकदम दाखवू शकतो. म्हणजे ज्या असणाऱ्या लपून बसणाऱ्या अवस्था आणि उघडपणे दिसणाऱ्या अवस्था, या दोघांच्या अभ्यासाला, त्या दोघांच्या अभ्यासाचं एकत्रीकरण जिथं केलं जातं त्याला काय म्हणायचं, मानसशास्त्र. हा सिग्मंड फ्राइड खूप हुशार आहे. हा एक मनोविश्लेषणात्मक शास्त्रज्ञ, म्हणजे मनोविश्लेषणाची संकल्पना मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्राइडने आणली. हा सिग्मंड फ्राइड म्हणतो, मानवी मनामध्ये काही सुप्त अवस्था असतात, काही सुप्त गुण असतात, त्या गुणांचा विकास झाला पाहिजे. त्या गुणांचं आणि अबोध अवस्थामधल्या आणि बोध अवस्थांच्या गुणांचं एकत्रीकरण करून त्याचा अभ्यास करून त्या व्यक्तीचा, त्या बाल्याचा विकास करणं अपेक्षित कोणाला आहे, मानसशास्त्र. बरं, सिग्मंड फ्राइड म्हणतो मनोविश्लेषण करा, मनोविश्लेषणातून व्यक्तीचा विकास, अध्ययनार्थाचा विकास आपल्याला करता येऊ शकतो. बरं, पुढं पहा. आता हे बोध गेलं, अबोध गेलं. आता पुढच्या व्याख्येमध्ये काय आलं पहा, मानवी वर्तन. आता मन होतं, आत्मा होता, बोध अवस्था होत्या, अबोध अवस्था होत्या. बरं, पण त्यानंतर काय आलं, मानवाचं वर्तन. हा एक विचार प्रवाह आहे, वर्तनवादी विचार प्रवाह. अरे या वर्तनवादी विचार प्रवाहामध्ये ते मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र. बरोबर, म्हणजे सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. फक्त मानवाचा विचार केला इथं. या वर्तनवादी मानसशास्त्रांनी काय केलं, फक्त मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र असं वॅटसन म्हणतो. आणि या वॅटसनला आपण काय म्हणतो, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतो. प्रश्न याच्यावर आलेले आहेत मित्रांनो. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ पुढीलपैकी कोणाला म्हणून ओळखलं जातं, किंवा वर्तनाचा जो आहे आधार किंवा वर्तनवादी विचार हे कोणी मांडलेला आहे, वॅटसननी मांडलेले आहेत पहा. बरोबर, म्हणजे मानवी वर्तनापर्यंत आपण आलो. आत्मापासून मनाकडे गेलो, मनाकडून मिश्रण बोधावस्थेकडे गेलो, बोधावस्थेकडून अबोधावस्था, पण नंतर कशावर आलो आपण, मानवी वर्तनावर आलो. बरोबर, म्हणजे मानवी वर्तनानंतर काय आलं पहा, अनुभव आणि वर्तन. जे वर्तनामध्ये ऍड झाला घटक कोणता, अनुभव. जे अनुभवाने वर्तन सुधारते. बरोबर, म्हणजे अनुभव आणि वर्तन हे दोघांचं शास्त्र ते कोणतं शास्त्र, मानसशास्त्र. अनुभव व वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. असं कोण म्हणतंय, मन नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतो. कोण म्हणतोय, मन नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतोय की मानवाचं अनुभव आणि वर्तन याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र. असं कोण सांगतंय, मन नावाचा मानसशास्त्रज्ञ सांगतोय. पुढं पहा,
रॉबर्ट फेल्डमॅन नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला मित्रांनो। तर हा काय म्हणतो मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा, कोणाकोणाचा, मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारं, कसा अभ्यास, शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र। कोण म्हणतोय, रॉबर्ट फेल्डमॅन नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतो। कशाचा अभ्यास, मानवी वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा। आता इथं काय होतं, अनुभव आणि वर्तन, वरच्यात काय होतं, वर्तन, बरोबर। मग इथं काय ऍड झालं, मानसिक प्रक्रिया, कोणाच्या, मानवाच्या, बरोबर। मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा समावेश करून त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा, अशी व्याख्या कोणी केली, रॉबर्ट फेल्डमॅननी केली। म्हणून रॉबर्ट फेल्डमॅनला मानसिक प्रक्रियांचा समावेश करणारा घटक या मानसशास्त्रामध्ये आवश्यक वाटला, म्हणून त्यांनी मानसिक प्रक्रिया वर्तनासोबत, कोणाच्या वर्तनासोबत, मानवी वर्तनासोबत जोडल्या आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र, अशी व्याख्या रॉबर्ट फेल्डमॅननी मानसशास्त्राच्या व्याख्येच्या योगदानामध्ये दिलेली व्याख्या आहे। पहा पुढं पहा, इथं थोडा बदल झाला, फक्त मानवाचा विचार न करता मानव आणि मानवेतर प्राण्यांचा, म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र। आता इथंपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की याच्या अगोदरच्या व्याख्या फक्त मानवासाठीच होत्या, बरोबर। त्यांचा आत्मा, त्याचं मन, त्याच्या बोध अवस्था, त्याच्या अबोध अवस्था, बरोबर, आणि त्यासोबतच वर्तन, त्यांचा मानसिक प्रक्रिया, या सगळ्या घटकांचा अभ्यास होता। पण इथं काय केलंय, मानवासोबतच कोणाला घेतलंय, मानवेतर प्राणी, बरोबर। मानवेतर प्राणी म्हणजे मानवासोबतच मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र। आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या मानसशास्त्रामध्ये अनेक अशा अध्ययन उपपत्ती आहेत, जसं की थॉर्नडाईकची चुका आणि शिका उपपत्ती, अध्ययन उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती, यामध्ये अनेक प्राण्यांवरती या उपपत्तीकारांनी प्रयोग केलेले आहेत। म्हणून त्या प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून उपपत्ती मांडण्यात आलेली, बरोबर। म्हणजे त्या प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून थॉर्नडाईकनं उपपत्ती मांडली, पावलॉवनं त्या प्राण्यावर अभ्यास करून उपपत्ती मांडली, त्यानंतर स्किनरनं सुद्धा त्या प्राण्यावर अभ्यास करून उपपत्ती मांडलेली। म्हणून आपल्याला या व्याख्येचं महत्त्व लक्षात असणं आवश्यक आहे। म्हणून आपल्या या व्याख्येमध्ये काय म्हणतो, मॉर्गन, किंग व रॉबिन्स हे तिघं मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात, मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र, बरोबर। मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे म्हणजे मानवासोबतच कोण आहे, इतर प्राणी सुद्धा आहे, बरोबर। मानवासोबत इतर प्राण्याच्या वर्तनाचं शास्त्र ते कोणतं शास्त्र, मानसशास्त्र। असं कोण म्हणाले, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स या तिघाही मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं। या तिघांनी मिळून काय केलं, या मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये त्याचं योगदान दिलं आणि त्यांनी सर्वसमावेशक व्याख्या निर्माण केली। म्हणजे फक्त मानवाचाच वर्तन नाही तर कोणाचं वर्तन आहे तिथं, मानवासोबत इतर प्राण्यांचं वर्तन आणि त्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र, असं मॉर्गन, किंग व रॉबिन्स हे सांगतात। कारण मित्रांनो, मी तुम्हाला या दोन स्लाइडमध्ये काय सांगत होतो की मानसशास्त्राचं स्वरूप कसं आहे, मानसशास्त्राची व्याप्ती कुठेपर्यंत आहे, मानसशास्त्राच्या व्याख्या कशा विकसित होत गेल्या। पहिल्यांदा आपण पाहिलं सायकोलॉजी हा शब्द कोणता शब्द आहे, ग्रीक शब्द आहे। सायकोलॉजी, सायको मीन्स आत्मा प्लस लोगोस मीन्स विचार, म्हणजे या आत्म्याचा विचार करणारं शास्त्र, बरोबर। आत्म्याचा विचार करणारं किंवा आत्म्यासंबंधीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, असं पहिल्यांदा सांगणारा ग्रीक तत्ववेत्ता कोण, अरिस्टॉटल। त्याच्या पुस्तकाचं नाव काय हो, डी अनिमा। त्यानंतर त्याचा शिष्य आला, त्याचं नाव काय, प्लेटो। त्यांनी काय सांगितलं, व्यक्तिभिन्नता। व्यक्तिभिन्नता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे। आजच्या घडीला सुद्धा
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती यानुसार प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो, त्याचं युनिक स्पेसिफिकेशन असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे गुण असू शकतात। एकाच साच्यातल्या गणपतीच्या मूर्तीसारखे प्रत्येक व्यक्ती नसतात, म्हणून आपल्याला व्यक्ती भिन्नता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आढळून येते। बरोबर, आपण ते पुढे अभ्यासणार आहोत। साधर्म्याचे गुण आहेत, अनुवंशासंबंधीचे नियम आहेत, याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। व्यक्ती हा एकाच साच्यातून निघालेला घटक नसतो आणि त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात फरक असतो। हे साधर्म्य किंवा व्यक्ती भिन्नता या घटकामध्ये आपण अभ्यास, पण याच्यामध्ये तुम्हाला कळलं मित्रांनो, सायकोलॉजी हा वर्ड ग्रीक वर्ड आहे, सायको प्लस लोगस म्हणून निर्माण झाला। त्यानंतर वेगवेगळ्या व्याख्याच्या माध्यमातून आपण पाहिलं, आत्मा आला, मन आलं, बोध आले, अबोध आले, बरोबर, वर्तन आलं, पुन्हा अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आलं, त्यानंतर वर्तनासोबतच नंतर काय आलं, अनुभव आणि वर्तनाचं शास्त्र, म्हणजे पुन्हा मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास आला, बरोबर। त्यानंतर काय आलं, मानव आणि मानवेतर प्राण्याचा वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र। आपण इथपर्यंत पाहिलं, कळतंय? आणि मला नक्की कळवा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून, जर फास्ट होत असेल तर आपण त्याच्यामध्ये रिपिटेशन करू किंवा त्याचा आपला जो शिकवण्याचा ओघ आहे तो थोडासा कमी करू। बरोबर, नक्की तुम्ही आमच्या बॅचला जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। BMRJ नावाचा ॲप आहे, तो प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये असणारी टेटची बॅच व इतर तलाठी, वनरक्षक व सरळ सेवेच्या ज्या वेगवेगळ्या नवीन बॅचेस लॉन्च होत आहेत त्या बॅचेस तुम्ही नक्की हायर करा आणि तुमच्या अभ्यासाला गती मिळवून द्या आणि नक्कीच तुमचा यावर्षी 2023 मध्ये रिझल्ट येवो अशी आपण अपेक्षा करू। चला मित्रांनो, पुढे पाहूया। तर वर्तनामधून बदल अपेक्षित आहे मित्र, बरोबर। वर्तनामधून काय अपेक्षित आहे, बदल अपेक्षित आहे। मग वर्तनामधून बदल होत असताना आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे पहा, की वर्तनाचं सूत्र मांडलेलं आहे कोणी, वुडवर्थ नावाच्या मानसशास्त्रज्ञ। कोणी मांडलं वर्तनाचं सूत्र, कोणी मांडलं, वुडवर्थ नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी वर्तनाचं सूत्र मांडलेलं आहे। आता वुडवर्थ काय म्हणतो पहा वर्तनाच्या सूत्रामध्ये, वर्तन जेव्हा बदल घडून येत असेल त्यावेळेस त्याच्यासोबत उद्दीपक असणं आवश्यक आहे, जीव असणं आवश्यक आहे, प्रतिक्रिया आवश्यक आहे। त्याने एक सूत्र असं मांडलेलं आहे, वर्तन बरोबर उद्दीपक डॅश जीव डॅश प्रतिक्रिया। काय म्हणतोय, वर्तन बरोबर उद्दीपक डॅश जीव डॅश प्रतिक्रिया। आता तुम्हाला याचंच इंग्रजीतून पण माहिती असणं आवश्यक आहे, हे बऱ्याच वेळेस परीक्षेला येतं। आपल्या MPSCच्या CDPOच्या परीक्षा होतात पहा, त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत, म्हणून आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो। TET असेल, टेट असेल, टेटला तर अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे मित्रांनो, बरोबर। वर्तन म्हणजे काय, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, बिहेवियर, बरोबर। बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस डॅश ऑर्गॅनिझम डॅश रिस्पॉन्स। स्टिम्युलस मीन्स उद्दीपक, चेतना देणं त्याला उद्दीपक, आणि जीव ऑर्गॅनिझम, ज्याला वर्तनामध्ये बदल घडून आणायचा तो जीव, मानव असेल किंवा मानवेतर प्राणी असेल, बरोबर। आणि रिस्पॉन्स म्हणजे त्याला जीवाला स्टिम्युलस दिलं तर त्याचा रिस्पॉन्स बदलतो का, हे म्हणजे काय, त्याचं वर्तन बदल, बरोबर। जे वर्तनामध्ये बदल जेव्हा घडून येतोय त्यावेळेस त्याच्यासोबत स्टिम्युलस पण काम करतोय आणि रिस्पॉन्स हा त्याचा कसा असणार आहे, योग्य असणार आहे, बरोबर। असं वुडवर्थ त्याच्या सूत्रामध्ये म्हणतोय। आता मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासलं पहा की मानसशास्त्राचा इतिहास नेमका काय। मानसशास्त्राचं मूळ जे आहे प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये आढळतं। तर तुम्हाला माहिती असेल ग्रीकमध्ये अथेन्स हे नगर राज्य होतं। या अथेन्स नगर राज्यामध्ये एक अशी सिस्टमॅटिक रचना होती। तिथं पूर्वी अनेक गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होतं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जायचा। विशेष म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण पाहतो की भारत असो किंवा इतर देशामध्ये तत्वज्ञानावर अधिक भर असायचा। असे वेगवेगळे सायन्सचे विषय डेव्हलप झालेले नव्हते, म्हणून प्राचीन काळामध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये मानसशास्त्राचं मूळ आढळून येतं मित्रांनो। म्हणजे ग्रीक संस्कृतीमध्ये तत्वज्ञानाच्या मध्ये एक भाग म्हणून हे मानसशास्त्र शिकलं जायचं, बरोबर।
आता आपण पाहतो खेड्यामध्ये की जी काही वयस्कर लोक आहेत त्यांना आपण पाहतो की त्यांना शाळेचं ज्ञान कमी असतं, शिक्षण नसतं, तरी ते त्याच्या व्यवहारामध्ये उत्तम असतात. त्यांचा आर्थिक व्यवहार असो, सामाजिक व्यवहार असो, नातेवाईकामधला व्यवहार असो किंवा इतर काही त्याचा असो, बॅलन्स्ड असतं. याचं कारण आहे अनुभव, जगण्यातला अनुभव, वर्तनातला अनुभव. या कारणामुळं ती लोक बॅलन्स असतात. आणि काही आपण बघतो की बरेच खेड्यामध्ये लोक त्या व्यक्तीकडं ज्याच्याकडं बॅलन्स्ड क्वालिटी आहे, जो संयमी आहे, अशा व्यक्तीकडं गावातील सर्व लोक त्याची तंटे सोडवण्यासाठी किंवा त्याचे काही वाद असतील तर ते मिटवण्यासाठी जातात. बरोबर. म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी या मानसशास्त्रामध्ये आपण या प्राचीन लोकांच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत. म्हणजे मानसशास्त्र हा विषय मूळ ग्रीक संस्कृतीमध्ये तत्वज्ञानामध्ये शिकवला जायचा. बरोबर. प्रथम ते तत्वज्ञानात अभ्यासले जात होते. बरोबर. तत्वज्ञान म्हणजे काय? आपलं फिलॉसॉफी हो, फिलॉसॉफी. लय तत्वज्ञान झाडाला का असं म्हणतात ना, लय तत्वज्ञान झाडाला तू, लय शाणा आहे, असं जे बोलतो आपण ते तत्वज्ञान, फिलॉसॉफी. पण फिलॉसॉफी जे आहे ते खूप इंटरेस्टिंग विषय आहे मित्रांनो. म्हणजे याच्या माध्यमातून व्यक्ती हा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा विचार मांडू शकतो, बॅलन्स पद्धतीने. तो संयमी असतो. कारण फिलॉसॉफीचं नॉलेज असणं म्हणजे खूप उच्च लेवलचा व्यक्ती किंवा अतिशय त्याचे व्यक्तिमत्व जे आहे, त्याचं पर्सनॅलिटी जे आहे, त्याचं जे बोलण्याचा ओघ आहे तो अत्यंत असा सुधारलेला असतो. म्हणून फिलॉसॉफी जो घटक आहे हा घटक तत्वज्ञान म्हणून ओळखला जातो. आणि या तत्वज्ञानामध्येच आपल्या मानसशास्त्राचा पूर्वी अभ्यास केला जायचा. बरोबर. म्हणून 1979 पासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आलं. म्हणजे इसवी सन 384, इसवी सन पूर्व 384 अरिस्टॉटलचा काळ. या अरिस्टॉटलच्या काळामध्ये या मानसशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. इसवी सन पूर्व 384 तेव्हापासून तर 19व्या शतकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाचीच एक शाखा, तत्वज्ञानाचाच एक भाग म्हणून अभ्यासला जातो. आणि 1979 नंतर मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले. आणि या स्वतंत्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्याचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं आणि या मानसशास्त्राचा वेगळा अभ्यास सुरू झाला. बरं. या मानसशास्त्रामध्ये अनेक घटकांचा समावेश आढळून येतो आणि या मानसशास्त्रात अंतर्गत अनेक घटक अधिक समाविष्ट होत गेले आणि त्या घटकामुळे मानसशास्त्राला एक नवा आयाम प्राप्त झाला मित्र. बरोबर. आता याच्यात उदय विकासामध्ये आपण जो घटक पाहिलेला होता, या अरिस्टॉटलच्या 300 इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 मध्ये अरिस्टॉटलनी जे काही पुस्तक लिहिलं होतं डी अनिमा, या डी अनिमा ग्रंथामध्ये त्यांनी आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं आत्म्यासंबंधीचे विचार मांडले होते मित्रांनो. बरोबर. मग या आत्म्यासंबंधीच्या विचारामुळं त्याच्यामध्ये असा बदल होत गेला. आपण जसं व्याख्येमध्ये पाहिलं ना, आत्मा, मन, वर्तन, बरोबर, बोध, अबोध, मानवी वर्तन, मानवेतर प्राण्याचं वर्तन, मानसिक प्रक्रिया, अनुभव, असे जे काही बदल होत गेले हे इथून पुढे त्याचा विकास म्हणतो आपण. बरोबर. अरिस्टॉटलचा डी अनिमा ग्रंथ, त्यानंतर प्लेटोची व्यक्तिभिन्नता संकल्पना, प्लेटोच्या पुस्तकाचं नाव द रिपब्लिक, अशा माध्यमातून मानसशास्त्राचा विकास आपण बघत आहोत मित्रांनो. तर प्लेटो त्याच्या पुस्तकाचं नाव रिपब्लिक, व्यक्तिभिन्नता हा विचार त्यांनी मांडलेला आहे. आता त्यानंतर काय घडलं, 1879 मध्ये विल्यम वुंट, मी सांगितलं बा व्याख्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला. बरं. हा घटक महत्वाचा मित्रांनो, लक्षात ठेवायचा.
बरोबर. विल्यम वुंट काय जर्मनीमध्ये लायप्झिग विद्यापीठामध्ये त्यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. बरोबर. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 ला जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठामध्ये कोणी सुरू केली? विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली. बरोबर. त्यानंतर मनाच्या बोधावस्थाचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. बरोबर. जब प्रयोगशाळा सुरू झाली की प्रयोग सुरू झाले. जे मानवी मनाच्या बोध अवस्थाचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. अंतर्निरीक्षण कसं असते? डोळे झाका, बरोबर, आपल्या मनामध्ये डोकवा, अंतर्निरीक्षण करा, मनात कोणते विचार चालू आहेत हे पहा, हे अंतर्निरीक्षण. बरोबर. आत्मनिरीक्षण, बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र, बरोबर, हे ज्या गोष्टी आहेत हे कशानं होतं? आत्मनिरीक्षणावरून होतं. कशामुळे घडलं? विल्यम वुंटच्या प्रयोगशाळेमुळे. बरोबर. विल्यम वुंटला काय म्हणायचं? मानवी मनाला बोधावस्था आहे. मग ही बोधावस्था कशानं निरीक्षण करायचं? त्याचं अंतर्निरीक्षण करायचं, आत्मनिरीक्षण करायचं आणि मानवी मनातल्या बोध अवस्थांचं काय करायचं? हो, काय करायचं? त्याचं उपयोग करायचा किंवा त्या बोध अवस्थेला स्टिम्युलस द्यायचं आणि त्यातून काय करायचं? मानवाचा किंवा व्यक्तीचा विकास घडवून आणायचा. बरोबर. आता त्यानंतर पुढे पहा, मानसशास्त्राची व्याप्ती. हा घटक मित्रांनो, मानसशास्त्राची व्याप्ती, आज जो आपण टॉपिक पाहत आहोत याच्यातल्या तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे व्याख्या, त्याच्याशी संबंधित मानसशास्त्रज्ञ, बरोबर, आणि त्याच्याशी निगडित असणारे इतर घटक. जे व्याख्येमध्ये दिलेले असलेले की पॉइंट्स, म्हणजे जे की वर्तन म्हणतो आपण, मानसिक प्रक्रिया म्हणतो, अनुभव म्हणतो, मानव म्हणतो, मानवेतर प्राणी म्हणतो, बोध अवस्था म्हणतो, अबोध अवस्था म्हणतो, त्यासोबतच आत्मा म्हणतो, मन म्हणतो. बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या काही कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, त्याच्यासोबत मानसशास्त्रज्ञांना रिलेट करायचं. तर व्याप्ती हा घटक तेवढा काही असा चांगला किंवा असा महत्त्वपूर्ण नाही, पण लक्षात ठेवा, व्याप्ती आपल्याला कोणताही विषय शिकत असताना त्याची व्याप्ती माहिती असणं आवश्यक आहे. व्याप्तीशिवाय आपण निश्चित असा आराखडा तयार करू शकत नाही. बरोबर. म्हणजे विशिष्ट अशी व्याप्ती असेल तरच त्याला मर्यादा येतात आणि त्या मर्यादेतच आपण काय करू शकतो? काम करू शकतो. बरोबर. म्हणून त्या मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? मानवी वर्तनाचा अभ्यास करायचा आहे. कशाचा? मानवी वर्तनाचा आणि मानवेतर प्राण्याचा. मानसशास्त्राचा केंद्रबिंदूच काय हो? मानवी वर्तन. म्हणजे मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मानसशास्त्राचा केंद्रबिंदू म्हणतो. बरोबर. त्यानंतर पहा, व्यक्ती आणि समूह यांच्याशी जवळचा संबंध असणं हे मानसशास्त्राचा मुख्य विषय आहे, मुख्य घटक. व्यक्ती आणि समूह यांच्याशी जवळचा संबंध असणं मानसशास्त्राचा घटक. समाज जीवनात व्यक्तीला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात, त्यामुळे त्याच्या अनेक वर्तन प्रणाली असतात. तर मी म्हटलं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, ह्या घटकावरून तुम्हाला या वाक्यावरून कळलं पाहिजे. जे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, समाजात राहत असताना समाजातील प्रत्येक घटक एकसारखाच असेल असं नाहीये, कारण व्यक्ती भिन्नता आहे, व्यक्तीचे विचार वेगवेगळे असू शकतात. बरोबर. त्यामुळे समान विचाराचे घटक हे समूह म्हणून एकत्र राहू शकतात. समान विचाराचे व्यक्ती हे संघ म्हणून एकत्र येऊ शकतात. समान विचाराचे व्यक्ती एक दबाव गट निर्माण करतात. समान विचाराचे व्यक्ती एकत्र येऊन संघटना निर्माण करू शकतात. बरोबर. म्हणजे आणि त्याच्या समूहाची, त्या संघाची, त्या संघटनेची एक वेगळी वर्तन प्रणाली निर्माण होते. बरोबर. एक वेगळी वर्तन प्रणाली निर्माण होते आणि ती वर्तन प्रणाली त्या संघाची, त्या संघटनेची, त्या समूहाची निश्चित केलेली वर्तन प्रणाली असते. बरोबर. आता आपण पाहतो की आपल्याकडे काही असे पक्ष आहेत, दबाव गट आहेत किंवा संघटना आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळते
की आता मी समजा हा राजकीय शब्द होऊ नये असं मी अपेक्षित करतो, पण काही अशा निश्चित वर्तन प्रणाली आपण अभ्यासतो. पक्ष असतील, संघटना असतील, तुम्ही कळाला असेल तुम्हाला, बरोबर. जे हाफ पॅन्ट, हाफ शर्ट, टोपी, काठी, बरोबर, विण केलेलं, कळू द्या तुम्हाला मित्रांनो. आपण अशा माध्यमातून राजकीय आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, परंतु आपल्याला काय सांगायचंय की संघ, संघटना, पक्ष, दबावगट, समूह यांची वर्तन प्रणाली ही वेगळी असते, बरोबर. म्हणून वर्तन प्रणाली त्याचा एक विचार प्रवाह निर्माण होतो आणि त्या विचार प्रवाहात तो संघ, ती संघटना, तो दबावगट, तो पक्ष त्या विचार प्रणालीवर किंवा त्या वर्तन प्रणालीवर चालत असतो, बरोबर. म्हणून मानवाचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे मानसशास्त्राच्या विविध शाखा निर्माण झाल्या. तर मानवाचं कार्य तुम्ही पाहता, मानव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतो. विज्ञान क्षेत्र असेल, खगोलशास्त्र असेल, किंवा प्राचीन हे असेल, प्राचीन घटक असतील, किंवा अणुवंश असेल, किंवा शरीर असेल, किंवा अनेक अशा गुन्हेगारीचे घटक असतील, किंवा काही असो, त्या घटकामध्ये मानव कार्यरत आहे. सॉरी. मानवाचं कार्यक्षेत्र वाढलं म्हणजे काय, मानसशास्त्राच्या शाखा सुद्धा वाढल्या. यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं आपल्या या BMRJ ॲपवरती तुम्ही सदैव हे व्हिडिओ पाहत राहा. यूट्यूब चॅनल पण आपलं BMRJ नावानं चालू झालेलं आहे. तरी या चॅनलवरच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला अधिक माहिती किंवा अधिक ज्ञान मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबू आपण.